नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीमध्ये पण स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ही आपण V1 या जातीची सर्व जी तुतीची बाग आहे ते आपण डेव्हलप केलेली आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला इकडे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं ही G9 ची सुद्धा म्हणजे थोडक्यात जंगली ह्या जाती सुद्धा आपल्याकडे ही रोपत काही चुकून आलेले आहेत. तर याचं आज मी तुम्हाला सांगतो ही ओळखायची कशी. तर शेतकरी मित्रांनो, ही ओळखण्याची पद्धत एक तुम्हाला सांगतो. हे जे पान असतं हे पान आपल्याला एकदम मोठ्या असं स्वरूपात दिसतं आणि आता ही V1 जातीची तुती आणि ही G9 ची. तर इकडे बघू शकता तुम्ही ह्याचा जो डिफरन्स आहे, हे टोटल पिंपळाच्या पानासारखं पान दिसतं आणि हे जे आहे ते खाऊच्या पानासारखं पान दिसतं. हा यातला पहिला फरक. त्यानंतर दुसरा फरक कसा, तर ही जी काडी आहे तर ह्या काडीवरची जे डोळे असतात तर हे जिगजॅग पद्धतीने म्हणजे वाकडे तिकडे ह्या पद्धतीची काडी असते आणि ह्याचे जे डोळे असतात म्हणजे फुटणार आहेत ते जे डोळे असतात ते खूप जवळ जवळ असतात. आता तुम्ही पाहू शकता आता ही V1 ची जी तुती आहे आपली, तर याची जी काडी आहे ही काडी टोटल सरळ असते म्हणजे एकसारखी सरळ अशा पद्धतीने असते आणि ही जिगजॅग पद्धती असते. G9 ची पद्धत जी काडी आहे ती जिगजॅग पद्धती असते आणि V1 आहे ती एकदम सरळ असते. तर ह्या दोन्ही व्हरायटी म्हणजे V1 जी व्हरायटी ही अगदी 24 महिने किंवा 12 महिने टोटल चालते. परंतु G9 आहे ही पावसाळा आणि हिवाळा ह्या दोनच ऋतूमध्ये चालते. ह्याचा एक असा प्रॉब्लेम असतो की पाला काढून ठेवला आपण की साधारणतः जर उन्हाळा असेल तर 20 ते 25 मिनिटात हा जो टोटल पाला आहे तो पाला वाळून जातो. तर यासाठी आपण G9 ची जी तुती आहे याची लागवड करत नाही, टोटल V1 आहे तर या V1 ची आपण टोटल लागवड केलेली आहे. तर अशा पद्धतीनं G9 आणि V1 ह्या दोन जातींमधील हा अशा पद्धतीचा डिफरन्स आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.